सोलापुरातील असंख्य बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी आणि शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजना शहर भाग अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबवून रेनगरच्या माध्यमातून सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील 15,000 घरे दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान दस्तूरखुद नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले। हा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरला। उर्वरित 15,000 घरे 31 डिसेंबर 2024 पर्यंत वितरित करण्याचे युद्धपातळीवर काम चालू आहे। रेनगर ही स्वतंत्र नगरपालिका होणार असून या नगरपालिकेत लागणारा मनुष्यबळ व कर्मचारी हे लाभार्थ्यांचे सुशिक्षित तरुण मुले असतील आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध स्वयंरोजगार योजनांद्वारे लाभार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल असे प्रयोजन तयार असून आगामी विधानसभेत भरघोस मताधिक्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला पाठवावे असे भावनिक आवाहन रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले। जिनके नाम पर जमीन नहीं, जिनके पास 7-12 नहीं, जिनके पास रखने को गहने नहीं है, वो बैंक वाले को मन होता है। अरे हमारा जो मकान बन रहा है वहाँ वो सरकार ने कीमत निकाला वो मकान का 10 लाख रुपए सरकार ने निकाला है। हम वो देने को तैयार है, तैयार नहीं। मैं खाजगी बैंक में गया। रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सभासदांचा निर्धार मेळावा रेनगरचे चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। मोदी बोला मेरी गारंटी से घर बने। मोदी के हमारे साथ में थैली लेके आया था, हमारे मोर्चे में आए थे। हम 12 साल जुड़े थे। जब हमारे को पूछा गया बैंक तो कैसी है, तेरा घर कैसे चल रहा है, हमारा राशन बंद कर दिया, हमारा पानी बंद कर दिया, हमारे रास्ते पर के ठेले जो लगाते हैं उनके ठेले बंद कर दिए, कैसा घर चल रहा है कोई पूछा क्या? आज जब उनको याद आ रही लाडली बहन को 1,500 2 महीना देंगे और हमारा साथ डाटा लेंगे। आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की पूर्वी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 4.5 लाख रुपये अनुदान होते। केंद्रात भाजपा प्रणित मोदी सरकार सत्तेत येताच अनुदानाची मर्यादा घटित गेली। यामुळे रेनगरच्या लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे 2.5 लाख रुपये अनुदान मिळाले आहे। परंतु सध्या राष्ट्रीयकृत बँकांमार्फत लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागत आहे। अशा प्रकारे राष्ट्रीयकृत बँकांमार्फत 250 कोटी रुपये कर्ज उपलब्ध झाले असून उर्वरित 350 कोटी रुपये कर्जाचे वितरण प्रस्तावित आहे। एकंदर हा कर्जाचा बोजा हातावर पोट असणाऱ्या व महिनाकाठी 7 ते 8 हजार रुपये कमावणाऱ्या लाभार्थ्यांना पेलणारे नाही। यांना बँकेच्या व्याजासह कर्जमुक्त करून वाढीव 2 लाख रुपये अनुदान मिळणे अत्यावश्यक अनिवार्य आहे। या वसाहतीत पाणी अंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था झालेली असून पायाभूत व मूलभूत सोयीसुविधांपैकी शहराच्या धर्तीवर उत्तम दर्जाचे अंतर्गत व मुख्य रस्त्यांसाठी 125 कोटी रुपयांची गरज आहे। आज दिवसेंदिवस विजेचे दर प्रचंड वाढत असून लाभार्थ्यांना अत्यल्प दरात सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी नाममात्र दरात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीची आवश्यकता आहे।
ही वसाहत सर्व सोयीसुविधांनी युक्त एक नवे आदर्श शहर बनवून जगापुढे आदर्श करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहोत. या परिश्रमाला यश येण्यासाठी सभासदांनी भक्कमपणे लढ्याच्या मैदानात उतरले पाहिजे. यावेळी उपस्थित सभासदांमधून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने मेळाव्यात व्यक्त झाले. इतनी बड़ी दुआ लगेगी, लंबी उम्र होंगे उनका, वो घर देखे तो क्या बोलेंगे वैसा. भाई का नाम लेने का आदम मास्टर, भाई तुम्हारा घर देखो. आदम मास्टर हमारे लिए काटा गए हैं, काटा नहीं, दिल्ली गए, बम्बई गए. चलने का वक्त आया तो चलने की हिम्मत करे हम लोग, अब बम्बई तक चलते ही जाने की हिम्मत कर दे. लेकिन आदम मास्टर का कामयाब जरूर मंजूर हुआ, हमारी दुआ कबूल हुई. अभी भी ऐसा ही मकसद है, जो भी मेरे माँ बहन आज पैसा गर्दी करे वैसा आदम मास्टर के इलेक्शन के लिए वोट देने के लिए ऐसी गर्दी करी तो आपका खुशियाँ मानूंगी और हम हमें साथ देते रहेंगे. अब आदम मास्टर का लास्ट मौका है, हम फायदा उठा लेंगे, हम ना गलती नहीं करेंगे. एकंदरीत कॉम्रेड आडम मास्तर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी कटिबद्ध असून कोणत्याही राजकीय प्रलोभनांना, खोट्या आश्वासनांना आणि धार्मिक ध्रुवीकरणाला बळी न पडता प्रत्येक सभासद आपल्या कुटुंबियांसह अमूल्य मत कॉम्रेड आडम मास्तर यांनाच देण्याचा वज्र निर्धार यावेळी करण्यात आला. या मेळाव्याचे प्रास्ताविक रेनगर फेडरेशनचे सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर तर सूत्रसंचालन मोहम्मद अनिफ सातखेड यांनी केले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी जावेद सगरी, बजरंग गायकवाड, मोहम्मद युसुफ शेख, राजेश काशीद, अमोल काशीद, असलम शेख, अमीन शेख, जुबेर सगरी, हुसेन शेख, अखिल शेख, नितीन कोळेकर, इब्राहिम मुल्ला, अमीना शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेतले.